नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। आरोग्य विभाग भरती 2025 ची ही नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण संपूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहूया। आरोग्य विभाग भरती 2025 ची ही नवीन भरती निघालेली आहे आणि ही बीड जिल्ह्यामध्ये भरती निघालेली आहे। वय तुम्हाला इथे 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। 17,000 ते 35,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। कुठल्याही प्रकारची परीक्षा न देता तुम्हाला इथे मिळणार आहे। हो, लेखी परीक्षा इथे कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा होणार नाहीये। डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू किंवा मेरिट लिस्टद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। NHM बीड 2025 अंतर्गत ही भरती निघालेली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज हे मागवण्यात येत आहे। इच्छुक आणि पात्र उमेदवारांना इथे अर्ज हा करायचा आहे। अर्ज मागवण्यात येत आहे। अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 20 मार्च 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर बघा, विभागाचे नाव काय आहे, आरोग्य विभाग या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। कॅटेगरी काय आहे, महाराष्ट्र शासनाची सरकारी जॉब आहे। वयोमर्यादा तुम्हाला इथे 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि मागासवर्गीय वर्गासाठी 5 वर्षाची सवलत इथे देण्यात आलेली आहे। कोण अर्ज करू शकतात, तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर उमेदवार हो करू शकतात का अर्ज, तर हो, अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती कशा पद्धतीने आहे, ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। 17,000 ते 35,000 बघा, तुम्हाला इथे वेतन किती मिळणार आहे, 17,000 ते 35,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। बघ, अर्ज फी किती असणार आहे, खुला प्रवर्गासाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये तुम्हाला इथे अर्ज फी असणार आहे। नोकरीचे प्रकार कसे आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिस कंत्राटी स्वरूपाची जॉब आहे। निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे, मेरिट लिस्टद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। त्यानंतर बघा, अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख सुरू झालेला आहे का अर्ज, हो, स्टार्ट झालेला आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 20 मार्च 2025 पर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकता। अर्ज पाठवण्याचा पत्ता बघा, तुम्हाला आवक जावक विभाग, जिल्हा रुग्णालय बीड या ॲड्रेसवरती तुम्ही अर्ज करू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। आणि नोकरीचे ठिकाण कुठे आहे, बीड या जिल्ह्यामध्ये ही नोकरी असणार आहे। त्यानंतर बघा, आपण PDF नोटिफिकेशन पाहूया। त्यानंतर काय एज्युकेशन आहे ही संपूर्ण सविस्तर डिटेल पाहूया। बघा, जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण अंतर्गत ही भरती निघालेली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत ही भरती निघालेली आहे। खालील पदाकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी इथे अर्ज करायचे आहेत। ठिकाणी आपले अर्ज जाहिरात प्रसिद्ध 6/3/2025 ते बघा 20/3/2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि सुट्टीचा दिवस वगळून तुम्ही इथे अर्ज करू शकता। आणि तुम्हाला ॲड्रेस कुठल्या ॲड्रेसवरती अर्ज करायचा आहे, आवक जावक विभाग, जिल्हा रुग्णालय बीड या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे। आणि अर्ज हा पोस्टाने स्वीकारला जाणार आहे। कुठल्याही पद्धतीने म्हणजे ईमेलद्वारे किंवा ऑनलाईन तिथे स्वीकारला जाणार नाही। डायरेक्ट तुम्ही पोस्टाने जो ॲड्रेस दिलेला आहे तिथे पाठवू शकता। बघा, खालील पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी इथे अर्ज करू शकतात। त्यानंतर बघा इथे संपूर्ण सविस्तर माहिती दिली आहे। पदाचे नाव, एकूण रिक्त जागा, नियुक्तीचे ठिकाण, एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि किती तुम्हाला एक्सपिरियन्स किती लागणार आहे, त्यानंतर जागा विभाजन आणि एकत्रित मानधन, अशा पद्धतीने इथे संपूर्ण सविस्तर डिटेल दिलेली आहे। डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट यांच्यासाठी 1 जागा आहे। जिल्हा रुग्णालय बीड या अंतर्गत ही तुमची नियुक्ती केली जाणार आहे। एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH, MHA, MBA असेल इन हेल्थ तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार नाही। आदुघसाठी 1 जागा आहे आणि 35,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। डेंटल सर्जन यांच्यासाठी 2 जागा आहेत आणि इथे बीडमध्येच तुमची नियुक्ती केली जाणार आहे। BDS, MDS असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 2 इयर तुम्हाला एक्सपिरियन्स इथे लागणार आहे गव्हर्नमेंटचा। आदुघसाठी 1 आणि खुला प्रवर्गासाठी 1 तुम्हाला 30,000 रुपये सॅलरी मिळणार आहे। ज्युनियर इंजिनियर
यांच्यासाठी एक जागा आहे. NHM बीड या अंतर्गत तुमची नियुक्ती केली जाणार आहे. बी सिव्हिल असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे आणि 25,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. ॲडिओलॉजिस्टसाठी सुद्धा एक जागा आहे. जिल्हा रुग्णालय बीड या अंतर्गत ही भरती होणार आहे. डिग्री इन ॲडिओलॉजीमध्ये तुमची डिग्री असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. खुला प्रवर्गासाठी ही जागा आहे. 25,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. CTS यांच्यासाठी सुद्धा एक जागा आहे. जिल्हा क्षयरोग केंद्र बीड या अंतर्गत ही भरती होणार आहे. एनी ग्रॅज्युएशन, तुम्ही जर कुठलंही ग्रॅज्युएशन केलं असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. आणि तुम्हाला इथे बघा 2 इयर्स एक्सपिरियन्स लागणार आहे गव्हर्नमेंट. मग SCBC यांच्यासाठी एक जागा आहे. तुम्हाला 20,000 रुपये सॅलरी भेटणार आहे. डेंटल हायजीन यांच्यासाठी एक जागा आहे. 12th पास विथ डिप्लोमा असेल डेंटल हायजीनसाठी तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. इमाओसाठी एक जागा आहे. 17,000 रुपये तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर बघा टेक्निशियल एक्सरे यांच्यासाठी बघा तुम्हाला इथे 4 जागा असणार आहेत. 12th पास आणि डिप्लोमा एक्सरे टेक्निशियल असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. अनुसूचित जाती विजा अ भज ब आणि खुला प्रवर्गासाठी इथे जागा आहेत आणि 17,000 रुपये तुम्हाला सॅलरी लागणार आहे. त्यानंतर बघा टेक्निशियल CT स्कॅन यांच्यासाठी 2 जागा आहेत. 12th डिप्लोमा इन CT स्कॅन टेक्निशियन यांच्यासाठी जागा आहे. आणि तुम्हाला रिझर्वेशन का आहे बघा SCBC आणि इमाओ यांच्यासाठी जागा आहे 2. त्यानंतर 17,000 रुपये तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. पब्लिक हेल्थ मॅनेजर यांच्यासाठी सुद्धा इथे 3 जागा आहेत. NHM बीड आणि परळी अंतर्गत भरती होणार आहे. MBBS ग्रॅज्युएट इन हेल्थ सायन्स BDS BMS BHMS BUHMS BTech आणि नर्सिंग बेसिक BP BSc. त्यानंतर B फार्मा MPH आणि MHA MBA हेल्थ इन ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. अनुसूचित जाती आणि विजा असाठी 1 आणि खुल्या वर्गासाठी 1 ते 32,000 रुपये तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर यांच्यासाठी एक जागा आहे. ग्रॅज्युएट इन डिग्री एनी डिसिप्लिन इन्क्लुडिंग आयुष्मान MBA इन हेल्थकेअर मॅनेजमेंट मास्टर इन हेल्थकेअर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जर तुमचं एज्युकेशन झालं असेल तुम्ही इथे अर्ज करू शकता. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. खुला प्रवर्गासाठी ही जागा आहे. 35,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटर यांच्यासाठी एक जागा आहे. जिल्हा बीड रुग्णालय या अंतर्गत ही भरती होणार आहे. एनी ग्रॅज्युएट विथ सर्टिफिकेट ऑफ पासिंग CGC इन टायपिंग स्पीड 40 अँड इंग्लिश 30. जर तुमचं टायपिंग असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. 1 इयर एक्सपिरियन्स लागणार आहे. खुला प्रवर्गासाठी ही जागा आहे. 18,000 रुपये तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. MPW यांच्यासाठी 19 जागा आहेत. आणि तुम्हाला बघा 12वी विज्ञान विभागातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला नियम प्रशिक्षण अभ्यासक्रम तुम्हाला इथे अभ्यासायचा आहे. त्यानंतर बघा इथे जागाचं डिव्हिजनसुद्धा दिलेलं आहे. 19 जागा आहेत. ते बघा कुठल्या जातीसाठी आहेत. अनुसूचित जातीसाठी 1, अनुसूचित जमातीसाठी 3, भज ब साठी 1, भज क साठी 2, भज इमाओ साठी 4 आणि SCBC साठी 2 आणि खुला प्रवर्गासाठी 6. अशा पद्धतीने 19 जागांचं डिव्हिजन इथे केलेलं आहे आणि तुम्हाला 18,000 रुपये सॅलरी मिळणार आहे. बघा त्यानंतर इथे नियम व अटी सुद्धा इथे देण्यात आले. MBBS आहेत ते विशेष तज्ञ आहेत. त्यांचा वॉक इन इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे. आणि ते कधी घेतला जाणार आहे बघा सकाळी 11 वाजता सोमवारी. बघा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे. त्यानंतर बघा जाहिरात जी आहे त्यामधील जे पदे आहेत ती सगळी कंत्राटी स्वरूपाची आहेत. इथे ते सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आणि इथे अर्ज स्वीकारताना शेवटचा दिनांकास उमेदवारांनी 18 वर्षापेक्षा कमी आणि 38 वर्षापर्यंत त्यापेक्षा जास्त असू नये तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात. विधवा उमेदवारांसाठी इथे सवलत देण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा तुम्ही सक्षम आहात का सुदृढ आहात का तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. अशा पद्धतीने संपूर्ण सविस्तर डिटेल दिलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता. अटी नियम किती आहेत त्यामध्ये काय काय दिलेले आहे. डिस्क्रिप्शनमध्ये PDF लिंक भेटेल तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. बघा इथे तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे. ॲप्लिकेशन पोस्ट नंबर नेम कुठल्या पदासाठी तुम्ही अप्लाय करताय त्या नेम आणि किती नंबरला आहे तो सुद्धा टाकू शकता. नेम ऑफ पोस्ट अप्लाय बघा तुम्ही कुठल्या नावाने अर्ज भरताय आणि कुठल्या कॅन्डिडेटचा फॉर्म आहे. फादर हजबंड नेम, डेट ऑफ बर्थ तुमचा बर्थ लिहायचा आहे, मरायटल स्टेटस, ब्लड ग्रुप आणि जेंडर. अशा पद्धतीने संपूर्ण सविस्तर माहिती इथे टाकायची आहे.
त्यानंतर बघा एक्झिस्टिंग NHM एम्प्लॉय नॅशनॅलिटी सुद्धा इथे टाकायचं आहे. बघा इथे रिलिजन, ओरिजिनल कॅटेगरी, अप्लाइंग कॅटेगरी आणि कास्ट, कुठल्या कास्टमधून तुम्ही अप्लाय करताय ते सुद्धा टाकायचं आहे. ट्रान्झॅक्शन ID तुम्ही DD जे करणार आहे त्यांची ट्रान्झॅक्शन ID, डेट, अमाऊंट किती केलेली आहे ते सुद्धा इथे टाकायचं आहे. त्यानंतर परमनंट ॲड्रेस आणि तुमचा इथे ॲड्रेस हा टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज आहे का ते सुद्धा माहिती लिहायचं आहे. त्यानंतर बघा अकॅडमिक प्रोफेशनल एज्युकेशन समरी, ती सुद्धा इथे माहिती लिहायचं आहे. तुम्ही कधीपासून कधीपर्यंत तुमचं एज्युकेशन झालेलं आहे आणि डिग्री झालेली आहे, डिप्लोमा झालेला आहे ते सुद्धा इथे टाकू शकता. युनिव्हर्सिटी झालेली असेल तर ते सुद्धा टाकायचं आहे. सायन्स स्पेशलिस्ट सब्जेक्टमध्ये तुम्ही काय एज्युकेशन घेतलं आहे ते सुद्धा सांगायचं. अशा पद्धतीने संपूर्ण माहिती तुम्हाला इथे फिलअप करायचं आहे. त्यानंतर बघा तुम्ही कुठे एक्सपिरियन्स घेतलेला आहेत का ते सुद्धा माहिती फिलअप करायची आहे. बघा तुम्ही तुम्हाला किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्यानंतर संपूर्ण माहिती फिलअप करून हा अर्ज पाठवू शकता. बघा प्रतिज्ञापत्र सुद्धा इथे दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा माहिती फिलअप करू शकता. अशा प्रकारची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला PDF मध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळेल, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करा. संपूर्ण सविस्तर माहिती केअरफुली वाचन करा, त्यानंतर तुम्ही ते अर्ज करू शकता. आजचा व्हिडिओ इथेच संपतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.